डाएट हा असा आहे जो आपण अगदी रोजच्या जीवनाचा तो भाग आहे. म्हणजे अन्न, बरोबर. वस्त्र, निवारा हो हो कशासाठी, पोटासाठी जे काही करतोय आपण अगदी. ते अन्न घेण्यासाठी करतो महत्वाचा आहोत. घटक. मग तेच आपल्याला जर औषधासारखं वापरता आलं आणि निरोगी जगता आलं तर सगळ्यात बेस्ट आहे. फूड ॲज अ मेडिसिन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी. बरोबर. डाएट फॉलो करताना काही लोक काय चुका करतात की फक्त कॅलरीज कट डाऊन करतायत. तर कॅलरीज कट डाऊन केला की तुम्हाला न्यूट्रिशन डेफिशियन्सी येणार बरोबर. आणि यामुळेच तुमचा TSH लेवल वाढू शकतो. कारण थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये डाएटला आपण हा पहिला पिलर म्हणतोय. थायरॉइड पेशंटसाठी पर्टिक्युलरली घरचं अन्न हे पॉवरफुल अन्न म्हणून आपण कन्सिडर करू शकतो का? मुख्यतः थायरॉइड पेशंटला सांगितलं जातं की काय टाळा. तर हे खूप मोठं आहे की कन्फ्युजन की काय घ्या हे खूप कमी जणांना माहिती असतं. जर पालक, कोबी, ब्रोकली किंवा ह्या ज्या भाज्या आहेत ह्या रॉ फॉर्म मध्ये खाल्लं तर त्याच्यामध्ये एक गायट्रोजन नावाचा कंपाऊंड आहे. तो कुठेतरी TSH लेवल डिस्टर्ब होतो त्यामुळे. कारण हायपोथायरॉइडिझममध्ये आपण बघतोय पहिल्यापासून की काही केलं तरी वजन कमी होत नाही आणि हायपरमध्ये काही केलं तरी वजन वाढत नाही. सो पेशंट खूप पॅनिक मोडमध्ये असतात आणि कुठलं तरी फॅट डाएट करण्याच्या मागं जातात. आपला डाएट हा असा असला पाहिजे जो तुम्ही फॉरएव्हर फॉलो करू शकाल. बरोबर. जेव्हा आपण अशा कुठल्याही शॉर्ट टर्म डाएटमध्ये जातो तो तेवढाच रिझल्ट देणार आहे. सावकाश जेव, याचा अर्थ अवकाश, पोटात थोडा अवकाश, थोडीशी जागा ठेवून जेव, असा त्याचा तो अर्थ आहे. नॉनव्हेज खाणं योग्य आहे का थायरॉइड पेशंट? आपलं शरीर बनलेलंच नाहीये नॉनव्हेज पचवण्यासाठी. जेव्हा नॉनव्हेज किंवा ॲनिमल प्रोडक्ट्स आपल्या शरीरात जातात त्याचं पचन होण्यासाठी किमान 18 to 24 आवर्स लागतात. बरं. अन्न हे यज्ञकर्म म्हणतो yes. आपण. सो आपल्या शरीरात काय टाकतो आहोत आपण आणि कशा फॉर्ममध्ये टाकतो आहोत अगदी हे बरोबर. माइंडफुल इटिंग जे म्हणतो. बरोबर. आणि जसं की अन्न बनवणाऱ्यांनी सुद्धा ते छान Wow. माइंडसेटमध्ये बनवलेलं असलं पाहिजे. गरजेचं अन्न ग्रहण करणाऱ्यांनी पण असलं पाहिजे. सो डाएट हा फक्त वेट लॉससाठी किंवा वेट गेनसाठी नाही तर ओव्हरऑल आपलं स्वास्थ्य नीट राहण्यासाठी, बरोबर हेल्दी राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. यथा आहारा तथा स्वास्थ्यम, म्हणजे जसा तुमचा आहार आहे तसंच तुमचं स्वास्थ्य किंवा आरोग्य असतं असं म्हणतात. आपल्याकडे आयुर्वेदाची खूप मोठी परंपरा आहे. आयुर्वेदाने आपल्याला आपलं अन्न कसं असावं, आपला आहार कसा असावा हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, एक साधा आजार जरी झाला तरी आपला पहिला प्रश्न डॉक्टरांना हा असतो, काय खायचं, काय खाऊ नको. बरोबर आहे ना? म्हणजेच ह्या आहाराचं महत्त्व किती आहे आणि ह्याच आहाराचं महत्त्व थायरॉइड सारख्या गंभीर आजारामध्ये आपण टाळू शकतो का? नाही ना. तर आजचा हा एपिसोड हा तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे की ज्यांना आहाराचं महत्त्व पटलेलं नाहीये. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. थायरो संवाद ह्या आपल्या पहिल्या थायरॉइडवरील पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो मला प्रतिसाद देताय त्यामुळे एक नवीन ऊर्जा मिळतीये, नवीन उर्मी मिळतीये आणि म्हणूनच आमचे असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. तर आजचा हा एपिसोड आहे थायरॉइडच्या पेशंटसाठी आहाराविषयक चर्चा. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी, थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट, आणि डायटिशियन प्रियंका बिरादार, ज्या सिनियर डायटिशियन म्हणून आपल्यासोबत आहेत. तर चला तर मग स्वागत करूया. तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत. आणि आजचा एपिसोड सगळ्यांच्याच दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मला वाटतं की फक्त थायरॉइड पुरता मर्यादित नाही. नक्कीच नाही का? अगदीच नक्की. कारण जनरली असं होतं की थायरॉइड म्हटलं की बरेचसे प्रश्न पडतात. म्हणजे आता हे मला हे खायला सांगतील किंवा काहीतरी बंद करायला सांगतील, तर थायरॉइडच्या पेशंट्सना सुद्धा असेच प्रश्न पडत असतील खूप. बरोबर. सो पहिला प्रश्न मी तुमच्यापासून सुरुवात करते डॉक्टर चंद्रश्री. फूड ॲज अ मेडिसिन ही एक कन्सेप्ट आहे. मी जसं आता म्हणाले की आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं, आहाराचं महत्त्व पण सांगितलंय. तर तुमचं मत काय आहे यावर? खूप सुंदर हा शब्द आहे म्हणायला हरकत नाहीये संपदा. कारण मेडिसिन्स आपण घेत राहतो आणि तो टेम्पररी किंवा तात्पुरता उपाय आपल्याला त्याच्यातून मिळवतो आहोत. पण डाएट हा असा आहे जो आपण अगदी रोजच्या जीवनाचा तो भाग आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा कशासाठी, पोटासाठी जे काही करतोय आपण ते अन्न घेण्यासाठी महत्त्वाचा घटक. मग तेच आपल्याला जर औषधासारखं वापरता आलं आणि निरोगी जगता आलं
तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि जसं तू आयुर्वेदाचं उदाहरण दिलं, पूर्वीच्या काळी हे आजार होते तरी का गं? थायरॉइड, डायबिटीज किंवा हायपरटेन्शन नाही, सारखे नाही. का? कारण त्यांचा आहार अतिशय सात्विक होता बरोबर. आणि त्यांचं विहारही, आहार आणि विहार दोन्हीही आणि भेसळमुक्त पण. भेसळमुक्तही होता. हम्म. अगदी साधं अन्न होतं. कुठलंही अगदी. त्याच्यात खूप फॅट डाएट केलंय किंवा काहीतरी कॉन्शियसली ते डाएट करतात असं नाहीये. जे खायचे ते भरपूर खायचे Yes. आणि ते निरोगी होते. सो कुठंतरी आपल्याला ती लाईफस्टाईल अडॉप्ट करणं गरजेचं आहे. काय बरोबर. चुकतंय आपल्या आहारामध्ये ते बरोबर. समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे फूड ॲज अ मेडिसिन हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी. बरोबर. तुम्हाला काय वाटतंय प्रियंका? नक्कीच मॅम जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. हम्म. कारण डाएट किंवा फूड हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. बरोबर. थायरॉइड म्हणू नका किंवा डायबिटीज हा कुठलाही क्लिनिकल तुम्हाला आजार असतील हम्म. त्यामध्ये नक्कीच डाएट हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. क्या बात आहे. ओके. सो डाएट मध्ये आपण डाएट किंवा न्यूट्रिशन, हम्म. डाएट म्हटलं की न्यूट्रिशन येतं, व्हिटॅमिन्स येतात, अगदी. प्रोटीन्स, असे वेगवेगळे फॅन्सी नेम्स आय वुड से येतच असतात. खरं तर मग हे फाउंडेशन आपण म्हणायचं का थायरॉइड रिव्हर्सल मध्ये किंवा रिकव्हरी मध्ये? अगदीच नक्की. कारण थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये डाएटला आपण हा पहिला पिलर म्हणतोय. 80% जवळजवळ आपल्याला आपल्या डाएटवरती काम करायचं आहे. ओके. जेव्हा आपल्याला यासारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमधनं मुक्ती हवी आहे. बरोबर. सो डेफिनेटली आपल्याला डाएट हे खूप कॉन्शियसली विचार करायला लावणारं असणार आहे आणि जेणेकरून छोटे छोटे बदल करत जाऊन आपल्याला ते अडॉप्ट करायचे. असं होणार नाही आहे की पटकन एखादी छान हेल्दी गोष्ट मला कळली आहे आणि मी उद्या ती फॉलो करू शकणार आहे. हरकत नाही आहे, नाही जमतंय. बरोबर. स्लोली तुम्ही ते अडॉप्ट करा, पण नक्की त्याच्यावरती विचार करा. बरं. थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये आपले हजारो पेशंट्स या पद्धतीने डिसीज मुक्त होत आहेत. राईट. सो आता जसं डॉक्टरांनी म्हणालंय की 80% भाग हा डाएटचा आहे तुमच्या बरोबर आहे. रिकव्हरी जर्नीमध्ये किंवा Yes. रिव्हर्सल जर्नीमध्ये. तर तुम्ही असे काही पेशंट्स पाहिलेत का की ज्यांना डाएट बद्दल प्रचंड कन्फ्युजन असतं किंवा ते खूप ओव्हरवेल्म्ड असतात? हो, कारण असे पेशंट आहेत आपल्याकडे की त्यांना डाएट बद्दल बरंचसं कन्फ्युजिंग असतं. मग त्यामध्ये आपल्याला त्यांना थोडंसं एज्युकेशन करून त्यांना बरोबर. डाएटची पुरेपूर माहिती सांगून त्यांना बाहेर काढावं लागतं की काय खायचं किंवा काय टाळायचं बरं. यामधून. ओके. म्हणजे जनरली असे कन्फ्युजन्स कुठले आहेत प्रियंका मॅम? मुख्यतः थायरॉइड पेशंटला सांगितलं जातं की काय टाळा. तर हे खूप मोठं आहे की कन्फ्युजिंग की काय घ्या हे खूप कमी जणांना माहिती असतं. राईट राईट. Yes. ऍक्च्युली आता ह्याच प्रश्नाला मी पुढे घेतेय. येस. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना थायरॉइडचा कन्सर्न आहे त्यांना ढोबळी मिरची किंवा कॅबेज किंवा Yes, yes. फ्लॉवर ह्या Flower, अशा हो, भाज्या हो. टाळायला सांगतात. तर मग तुम्ही खायला काय सांगाल? ऍक्च्युली हा जो पेशंट आहे ना तो टाळायच्या नाहीयेत त्या भाज्या. ओके. तुम्ही त्या कुक फॉर्म मध्ये घेतलात तर ते पण न्यूट्रिशन रिच आहेत. ओके. जर पालक, कोबी, हम्म. ब्रोकली किंवा ह्या ज्या Flower. भाज्या आहेत ह्या रॉ फॉर्म मध्ये खाल्लं तर त्याच्यामध्ये एक गायट्रोजन नावाचा कंपाऊंड आहे. बर. तो कुठेतरी TSH लेवल डिस्टर्ब होतो त्यामुळे रॉ Okay. फॉर्म मध्ये घेतल्यानंतर. ओके. पण याच भाज्या तुम्ही कुक फॉर्म मध्ये किंवा सूपच्या स्वरूपात किंवा तुम्ही भाजी घेतली त्याची कुक व्यवस्थित करून तर हे पण एक न्यूट्रिशन रिच आहे. त्याच्यात पण आयर्न आहे, त्याच्यात पण B12 आहे ब्रोकलीमध्ये. तर हे नक्कीच तुम्हाला बेनिफिट करणार आहे. ओके. म्हणजे शिजवून घेतलं तर तो तेवढा हा. अपाय Yes. होणार नाही. ओके. याला थोडंसं आपण क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणतो, म्हणतो. ज्याच्यात Okay. ते गॉयट्रोजेनिक कंपाऊंड आहे. सो तुम्ही ते शिजवल्यानंतर त्यातले गॉयट्रोजेनिक घटक आहेत ते कमी होतात. त्यामुळे तुम्ही ते सेफ आहेत तुम्हाला खाण्यासाठी. फक्त रॉ फॉर्ममध्ये तुम्ही जास्त फ्रिक्वेंटली ते घेऊ नका असं आपण म्हणतो आहोत. ओके. ग्रेट. पुढचा प्रश्न मला खास हा. तुमच्यासाठी आहे की डाएट म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स, तर ह्याला तुम्ही रिप्लेसमेंट मध्ये कसं कन्वर्ट कराल? येस. रिस्ट्रिक्शन्स म्हटलं की क्रेविंग जास्त होतात की हे हम्म. खाऊ नका, ते खाऊ नका. त्यामुळे रिप्लेसमेंट हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे म्हणायला हरकत नाहीये. एक होप आहे. एक होप आहे आणि डेफिनेटली खूप सारे पर्याय आहेत ग आपल्याकडं. जसं हा. इतकं सुंदर आयुर्वेद आहे आपलं, इतकं सुंदर आपला भारतीय आहार आहे की थोड्याशा वेगळ्या फॉर्ममध्ये फक्त आपल्याला ते सगळं एन्जॉय करता येणार आहे. बरोबर. कारण रिस्ट्रिक्शन्स म्हटलं की ते फिजिकल आणि माइंड दोन्हीला हम्म. रिबेलियस असतं थोडंसं. बरोबर. आणि मग ते काय म्हणतात की नकोच मला डाएट नको, फारच त्याच्यात पथ्यपाणी पाळावी लागतात. सो बरोबर. अशापेक्षा तुम्ही त्याला सुंदर ऑप्शन्स दिले आणि तितक्याच थोडंसं जास्तच चांगले आणि टेस्टी पदार्थ जर आपल्याला मिळाले आपल्या डाएटमधून तर डेफिनेटली तो एक ऑप्शन पेशंट्सना आनंद देणारा ठरतो. ओके. त्यामुळे आपण खूपशा गोष्टींमध्ये रिप्लेसमेंट सांगतो सुद्धा. ओके.
तर Yes. तुम्ही असे काही रेसिपीज डिझाईन केलेले आहेत का थायरॉइड फ्री फॉर येस, म्हणजे आता मॅमनी म्हटल्यानुसार रिप्लेसमेंट खूप गरज आहे. फर्स्ट आपण चहा बंद करा, हा खूप मोठा प्रश्न असतो की आजपासून मी चहा बंद करायचा का, हे एक रिस्ट्रिक्शन आहे. बरोबर. मग ते कुठेतरी एन्जॉय करत फॉलो नाही होत. जर आपण त्याला रिप्लेसमेंट दिली की तुम्ही चहाच्या ऐवजी हर्बल टी घ्या, टर्मरिक टी घ्या, हे एन्जॉय करत फॉलो होतं. बरोबर. आता आपण राईस बंद करा किंवा हो. भात बंद करा, हा खूप मोठा प्रश्न असतो. ऍक्च्युली पेशंटला असं वाटतं की आजपासून मी भात बंद करायचा. तर यासाठी आपण रिप्लेसमेंट काय देऊ शकतो की हातसडीचा राईस खा तुम्ही किंवा ब्राऊन राईस खा, त्याचा पोर्शन कंट्रोल करा. हे खूप महत्वाचे रिप्लेसमेंट आहेत आपल्या थायरॉइडमध्ये. किंवा शुगर, आता शुगर पूर्णपणे बंद नाही करू शकत काही पेशंट, की नाही मला एक वेळेस तरी चहा लागतोच, असं बऱ्याच जणांचं असतं. मग तिथे आपण ऑप्शन देऊ शकतो की तुम्ही गूळ टाकून चहा घ्या. ओके. हे एक रिप्लेसमेंट बेटर आहे. गुड. सो जनरली हा प्रश्न तुमच्या दोघींसाठी आहे. डाएट फॉलो करताना तुम्ही असं काही ऑब्झर्व केलंय का की पेशंट्स चुका करतात डाएट फॉलो करताना थायरॉइड मध्ये? येस, अगदीच. कारण हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण बघतोय पहिल्यापासून की काही केलं तरी वजन कमी होत नाही आणि हायपरमध्ये काही केलं तरी वजन वाढत नाही. सो पेशंट खूप पॅनिक मोडमध्ये असतात आणि कुठलं तरी फॅड डाएट करण्याच्या मागं जातात. मग ते वजन कमी करण्यासाठी मग मोनो डाएट असेल, कीटो डाएट असेल, कुठल्याही पद्धतीने इंटरमिटंट फास्टिंग सुद्धा असू दे, जे आपण आपल्या याच्यामध्ये घेतो, बरोबर, ते डायरेक्टली करायला जातात विदाऊट नॉलेज. तुमचं शरीरही तयार नसतं त्यासाठी की कुणीतरी करतंय, कुणाला तरी बरं वाटलं, तिचं वजन कमी झालं, तिला छान वाटतंय म्हणून मी केलं. ब्लाइंडली एखाद्याला फॉलो केलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, तुमच्या डिसीजची सिव्हिरिटी वेगळी आहे, तुमच्या शरीरातले इतर कॉम्प्लिकेशन्स वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलाही डाएट वाईट नाहीये, लक्षात घे. हे जे आता काही आपण डाएटची नावं घेतली वाईट नाही आहेत, पण ते तुम्हाला सुटेबल आहेत का, योग्य जाणकाराकडनं ते समजून घ्या आणि मग करा. आणि आपला डाएट हा असा असला पाहिजे जो तुम्ही फॉरएव्हर फॉलो करू शकाल. बरोबर. जेव्हा आपण अशा कुठल्याही शॉर्ट टर्म डाएटमध्ये जातो, तो तेवढाच रिझल्ट देणार आहे. तो डाएट बंद केला, तुम्ही एक्सरसाइज तो बंद केला की तुम्ही परत उलटे जाणार आणि दुप्पट वेगाने परत त्या वर्सन कंडिशनमध्ये जाणार आहात. त्यामुळे आपण TFF मध्ये अशा पद्धतीने डाएट सांगतो जो तुम्ही घर बसल्या साधा सोपा अगदी तुमच्या ठिकाणी जो अवेलेबल आहे तो तुम्ही कसा घ्या, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या शरीराच्या कंडिशननुसार तो कसा घ्या, याचं मार्गदर्शन केलं जातं. जेणेकरून तुम्ही त्या आजारातनं फॉरएव्हर फ्री व्हाल, फॉरएव्हर फ्री राहाल. अगदी. म्हणजे याच्यामध्ये एक तर महत्वाचं दूरदृष्टी फार महत्वाची आहे. कोणाला फॉलो करणं चुकीचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की एखाद्या गोष्टीचं पूर्ण तुम्ही सायंटिफिक नॉलेज घेणं तितकंच गरजेचं आहे. अगदी नक्की. आणि एखादा डाएट तुम्हाला करायचंय करा, पण ते योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा. आणि त्याच्यानंतर तुमचा असा डाएट मात्र तुम्ही डेव्हलप करा की तुमच्या तज्ञांकडनं समजून घ्या जो फॉरएव्हर फॉलो करू शकाल. एक तो बूस्ट मिळण्यासाठी की मला फास्ट वेट लॉस हवंय, तुम्ही त्यावेळेला ते इंटरमिटंट फास्टिंग आहे, कीटो डाएट आहे, आपण आपल्या फास्टिंगच्या एपिसोडमध्ये पण त्याबद्दल डिटेल बोललेलो आहोत. सो हे करा, नाही असं नाही, पण तो बूस्ट मिळाल्यानंतर ते सोडू नका. त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्लॅन जो आहे तो रेडी असला पाहिजे, तुम्हाला ती हेल्दी लाईफस्टाईल जी तुम्ही अडॉप्ट केली ती फॉलो करण्यासाठी. अगदी बरोबर. प्रियंका, मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम ह्या दोन्ही पेशंटसाठी डाएट सेम असतात की वेगवेगळे असावेत? नाही, वेगळे असतात. हायपोथायरॉइडिझम मध्ये काय असतं, मेटाबॉलिझम स्लो होतो आणि हायपर मध्ये काय होतं, मेटाबॉलिझम फास्ट असतं. इथे मॉडरेट तुम्हाला कार्ब्स द्यावे लागतात आणि हायपर मध्ये आहे थोडेसे वाढवून कार्ब्स द्यावे लागतात. आणि तिथे थोडंसं तुम्हाला हीट जनरेट जास्त होते हायपर मध्ये. त्याच्यामुळे कूलिंग इफेक्ट साठी तुम्हाला नारळ पाणी असेल, ॲलोरा ज्यूस असेल, हे तुम्हाला ऍड करावं लागतात. मॉडरेट. येस. आणि हायपो मध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन जास्त असतं. मग त्यामध्ये तुम्हाला फायबर जास्त इंटेक करावं लागतं. हे थोडेसे दोन डिफरन्स करून आपल्याला डाएट पर्सनलाइज करू शकतो. पर्सनलाइज डाएटच जास्त युजफुल ठरणार आहे पेशंटला. एक गैरसमज जनरली पाहण्यात येतो की डाएट म्हणजे फक्त वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग. तर तुम्हाला काय वाटतंय की हा फक्त वजन कमी करण्याचा मार्ग आहे की सगळ्या शरीरासाठी ते स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याचा एक उत्तम उपाय आहे? खूप सुंदर तू बोलली की स्वास्थ्य
नीट ठेवण्यासाठीच आपल्याला अन्न घेणं महत्वाचं आहे. बरोबर. थायरॉइडमध्ये जनरली हायपोथायरॉइडिझमचे पेशंट जास्त असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते जास्त इच्छुक असतात म्हणायला हरकत नाहीये. पण थायरॉइडच्या दोन्ही प्रकारमध्ये आपण बघितलं आताच की मेटाबॉलिझम डिस्टर्ब असतं. बरोबर. सो फक्त वजन कमी करणं हा हेतू नाहीये. तुमच्या शरीरात जे काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तयार झालेली आहे, जे काही सिम्पटम्स दिसत आहेत तुम्हाला, विकनेस असेल, हेअरफॉल आहे, स्किन ड्रायनेस आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा डाएट अतिशय इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण कुठल्याही पद्धतीने हार्ड अँड फास्ट काही ते डाएट फॉलो करून आपण वेट लॉस केलाय आणि इंटरनल हिलिंगच झालेलं नाहीये, तुम्हाला सफिशियंट न्यूट्रिशनल गोष्टी त्यातनं मिळालेल्या नाही आहेत, तर तुमची जे सिम्पटमॅटिक गोष्टी दिसतात थायरॉइडमुळे या सगळ्या स्किनवरती, हेअरवरती, त्या नाही पूर्ण बऱ्या होणार आहेत. बरोबर. सो डाएट हा फक्त वेट लॉससाठी किंवा वेट गेनसाठी नाही, तर ओव्हरऑल आपलं स्वास्थ्य नीट राहण्यासाठी, ओव्हरऑल हेल्दी राहण्यासाठी महत्वाचं आहे. आणि कित्येक केसेस आपण बघितल्यात की छान हेल्दी वेट लॉस किंवा हेल्दी वेट गेन आपण बघितलंय. मे बी प्रियांका मॅडम काही केसेस डेफिनेटली शेअर करतील. म्हणजे डाएट फॉलो करताना काही लोक काय चुका करतात की फक्त कॅलरीज कट डाऊन करतात. तर कॅलरीज कट डाऊन केला की तुम्हाला न्यूट्रिशन डेफिशियन्सी येणार. बरोबर. आणि यामुळेच तुमचा TSH लेवल वाढू शकतो. बरं. म्हणून तिथे आपल्याला न्यूट्रिशन रिच असा डाएट घेतला पाहिजे. बरोबर. आता आपल्याकडे जे पेशंट येतात सॉरी, ते हायपर थायरॉइडचे असतात आणि प्लस IBS असतात. IBS म्हणजे IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. ओके. हा, त्यामध्ये फक्त रॉ फूड देऊन चालत नाही किंवा फक्त पालेभाज्या देऊन चालत नाही. त्यांना सॉफ्ट फूड द्यावं लागतं किंवा त्यांच्या वेळा, जेवायच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असतात. बरं. त्यांच्यासाठी आपण थोडासा वेगळा डाएट प्लॅन करावा लागतो. म्हणजे प्रत्येक डाएट प्लॅन हा प्रत्येकासाठी सेम असा नसतो, तो प्रत्येकासाठी डिफरन्स असतो. तितक्या प्रकृती Yes. अगदी लागू होतं ह्या बाबतीमध्ये. म्हणजे या केसमध्ये काय झालं होतं, हायपरथायरॉइडिझम मध्ये ऑलरेडी वेट लॉस असतो आणि IBS म्हणजे काय, इरिटेबल बाउल सिंड्रोम. तुमचं इंटेस्टाईन योग्य कामच करत नाहीये. तुम्ही किती हेल्दी अन्न घ्या, ऍब्सॉर्प्शन कमी असतं आणि लूज मोशन्स होणं, डायरिया होणं, ऍसिडिटी बूस्ट होणं, या गोष्टी होत असतात. सो अशा पेशंटमध्ये वेट गेन हे प्रचंड क्रिटिकल होऊन बसतं. ओके. पण नक्कीच थायरॉइड फ्री फॉर मध्ये आय थिंक 10 kg वेट गेन 57 होतं. आता त्याचं 67 आहे आणि सिम्पटमॅटिक रिलीफ जो म्हणतो आपण तो एवढा छान आहे. पेशंट खूप हॅप्पी आहे. ओके. पर्सनलाइज गोष्टींकडे लक्ष दिलं डाएट वाईज. म्हणजे वेट कमी होतं म्हणून त्याला थोडंसं बाहेर फिरताना सुद्धा वाटायचं की वेट खूप कमी आहे, पण आता खूप हॅप्पी आहे पेशंट तो. अरे वा, क्या बात आहे. आणि वेट लॉस तर खूप केसेस आहेत. वेट लॉस हेल्दी वेट लॉस चेहऱ्यावर आनंद. अरे अगदी 12-15 किलो 18 किलो वेट लॉस झालेले पेशंट आपल्याकडे. एक महत्वाचा मुद्दा मला तुम्ही आता जसं सांगत होतात, उत्तम स्वास्थ्यासाठी डाएट, मला वाटतं अँटी एजिंग साठी सुद्धा खूपच महत्वाचं आहे अँटी एजिंग साठी. आणि त्याच्यात म्हणजे फायबर युक्त डाएट. मे बी तुझा तो प्रश्न असणार आहे पुढे की फायबर अँटी एजिंग म्हणलीस तर मी तुझा प्रश्न काढून टाकते की रॉ सॅलड की फायबर जास्त, म्हणजे असं कुठलं योग्य आहे? असं म्हणतात की रॉ सॅलड अवॉइड करतात थायरॉइड पेशंट मध्ये, तर मग कसं फायबरची ती क्वांटिटी ठेवणं अपेक्षित आहे? करेक्ट. ओके. फायबर मोस्टली काय असतं वुमेनमध्ये आणि मेनमध्ये. वुमेनमध्ये तुम्ही 30 ग्रॅम फायबर डेली घेतलं पाहिजे. तसं आपण डाएटमध्ये कसं कव्हर करता येईल त्याला, म्हणजे एक प्लेट तुम्ही सॅलड प्लस भाज्या असं जर घेतलं तर 10 ग्रॅम्स तुम्हाला सॅलड आरामात मिळतं. हा, फायबर. आणि ते फायबर इंटेक केल्यामुळे काय होणार आहे, तुमची डायजेशनचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत. डायजेशन फ्रेंडली होणार आहात तुम्ही. ओके. आणि हिलिंग जी प्रोसेस आहे ना ती लवकर होणार आहे. बरं. मग फायबर एवढा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ना थायरॉइड पेशंटमध्ये. तर मॅम पण सांगू शकतील की आपल्या पेशंटमध्ये कसं त्यांना फायबर इंटेक केल्यामुळे किती छान रिझल्ट मिळालेले आहेत. ऍक्च्युली जसं आता म्हटलं की फायबरचं इम्पॉर्टन्स तर आहेच आहे. एक तर डायजेशन छान इम्प्रूव्ह होणार आहे, तुमची ऍसिडिटी कमी होणार आहे, कॉन्स्टिपेशन मेन एक प्रॉब्लेम असतो थायरॉइडच्या पेशंटमध्ये तो तिथं सॉल्व्ह होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अँटी एजिंग ते काम करतं. जे सेल ग्रोथ जी फास्ट होत असते त्याला ते थांबवतं. आणि थायरॉइडमध्ये हे पण बरेचदा जाणवतं, आपण अगदी पहिल्यापासून त्या सिम्पटम्स असून बघतोय की फिमेल आणि मेल दोघांमध्येही एजिंग वाढलेलं दिसतं थायरॉइडमध्ये. सो जेव्हा आपण फायबर जास्त घेतो आहोत, तुम्ही लहान दिसणार आहात, तुमच्या आहे त्या वयापेक्षा 5 वर्ष लहान तुम्ही नक्की होणार आहात. हा फक्त त्यांच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी
महत्वाची महत्वाचं आहे. आहे. अगदी. वय वाढलेलं कोणालाच आवडत नाही. कोणालाच आवडत बरेच थायरॉइड पेशंट मध्ये लेडीज जास्त असल्यामुळे हा खूप छान रोल प्ले करतो की ऍब्सोल्युटली राईट. ग्लो स्किन हा एक खूप महत्वाचा, आणि याबाबतीत मला क्वेश्चन येतात की मॅम यासाठी काय खायचं आहे. व्हेरी नाईस. आणि जसं आता एक तुझा प्रश्न होता की मग थायरॉइड पेशंट्सनी रॉ फूड खावं की नाही, कारण बरेचदा तिथं आपण ते अवॉइड करायला सांगतो. सो पर्टिक्युलरली मेटाबॉलिझम डिस्टर्ब असतं, त्यामुळे जेव्हा बरोबर. कच्चं अन्न आपण खातो शरीर ते पचवू शकत नसतं. सो योग्य पद्धतीने तुमच्या शरीराला आपल्याला तयार करायचं. जसं मी म्हटलं, कुठलाही तुम्ही डाएट घेत आहात, तुमचं शरीर ते पचवण्यासाठी तयार असलं पाहिजे. बरोबर. मग काही डिटॉक्सिफिकेशनच्या थेरपीज असतील, आणि स्लोली आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. उद्या उठून मी खूप सारं सॅलड घेतलं तर ते मला नाही पचणार आहे, मला गॅसेस होणार आहेत, माझं पोट दुखणार आहे, मी लूज बरोबर. मोशन्स होणार आहेत. बरोबर. सो आपल्याला तसं नाही द्यायचं आहे. आपल्या थायरॉइड फ्री फॉरवर्डमध्ये आपण पेशंटला योग्य पद्धतीने तिथपर्यंत नेतो, बरोबर. तुमच्या शरीराला आधी तयार करतो, आणि रॉ फूड घेताना सुद्धा स्टेप बाय स्टेप्स कसं जायचं आहे. मग तुम्ही ते सॅलड फॉर्ममध्ये असेल किंवा स्मूदीच्या फॉर्ममध्ये असेल किंवा सूपच्या फॉर्ममध्ये असेल, बरोबर. त्याच्यातून तुम्ही ती क्वांटिटी कशी मॅनेज करू शकता हे आपण आधी अश्युअर करतो, आणि ते या पद्धतीने पेशंटला गाईड करतो. आता जसं तुम्ही काही स्टेप्स सांगितल्यात, ओके, की Yes. सूप आहे, स्मूदीज आहे, सॅलडचे फॉर्म्स आहेत, तर मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की थायरॉइड पेशंटसाठी पर्टिक्युलरली घरचं अन्न हे पॉवरफुल अन्न म्हणून आपण कन्सिडर करू शकतो का, हा एक भाग. आणि डिनर हेवी असावा किंवा नसावा. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की जो आपण प्रश्न परत एकदा रिपीट करा ना. एकच घरचं अन्न पॉवरफुल हा. आहे का. तर घरचं अन्न हे एकतर प्रोसेस्ड केलेलं नसतं, ते पॉवरफुल असणारच आहे, न्यूट्रिशन रिच असतं. आणि दुसरा क्वेश्चन, रात्रीचं जेवण जे आहे ते उशिरा करणं टाळलं पाहिजे, कारण त्यामुळे काय होणार आहे, तुमचं डायजेशन बिघडणार आहे, त्यामुळे स्लीप डिस्टर्ब होणार आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी जो एनर्जी हवी असते आपल्याला काम स्टार्ट करण्याची, ती इथे तुमची कमी होणार आहे. आणि घरचा आहार घेतल्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशन रिच मिळणार आहे, अनप्रोसेस्ड मिळणार आहे, आणि गुड फॅट तुम्ही घरच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकता. तुम्ही म्हणालात उशिरा जेवण करणं Okay. टाळणं गरजेचं हा, आहे, पण पोटभर जेवायचं का थोडंसं अर्धपोटी राहिलं तरी चालेल. नाही, अर्धपोटी म्हणण्यापेक्षा एक थोडासा 10% भाग आहे ना, तो थोडासा रिकामा ठेवायचा. ओके. आजी असं काहीतरी म्हणायची का की भुकेपेक्षा एक 4 घास जास्त खा वगैरे असं? कमी खा. तुमची आजी असं, तुमची आजी तसंच म्हणायची का? कमी खा. कमी खा. कमी खा हा. असं होतं ना. 4 So ते घास कमी कमी खा. खा. कमी खा. ओके, So, म्हणजे ते पचायलाही स सोपं जातं. अवकाश असं जे आहे ना, हम्म. सावकाश जेव, याचा अर्थ स अवकाश, हा. पोटात थोडा अवकाश, थोडीशी जागा ठेवून जेव, असा त्याचा तो अर्थ आहे. Very त्यामुळं nice. जो प्रश्न होता की किती खाल्लं पाहिजे, तर Right. नक्कीच 2 घास कमी असले पाहिजे. एक फॅड हल्ली निघालंय विगन फूड. माझ्या मते तर हे एक फॅन्सी वर्ड सुद्धा आहे. कोणाला विचार, नो आय एम अ विगन वन राईट नाव, असे उत्तर यायला लागतात. बरोबर तर आहे. हे विगन फूड योग्य आहे का, त्याचे सोर्सेस काय आहेत थायरॉइड पेशंटसाठी. व्हिगन फूड खूप जास्त चांगलं आहे आपल्या शरीरासाठी, कारण मानवी शरीर बनलंच आहे ते पचवण्यासाठी. ओके. कुठल्याही पद्धतीने ॲसिडिक पदार्थ आपल्या शरीरात गेले तर ते ॲसिडच तयार करणार आहेत, इन्फ्लमेशन करणार आहेत किंवा इतर आजाराला आमंत्रण देणार आहेत. व्हिगन म्हणण्याचा अर्थ हा आहे की नेचरच्या जवळ जा, निसर्गात जे पिकतं त्याच फॉर्ममध्ये घेण्याचा प्रयत्न तुमचा असू द्या, असा Okay. त्याचा अर्थ जास्त येतो. त्यामुळे डेफिनेटली ते फार महत्त्वाचं आहे. सोर्सेस, खूप सारे सोर्सेस आपल्याला या सगळ्या सप्लिमेंट्सचे मिळतात. ओके. सप्लिमेंट्स किंवा ज्या गोष्टी आपण म्हणतो आहोत ना, आपण खूप कमी गोष्टींपर्यंत आता पोहोचू शकलो म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे न्यूट्रिशन वाईज खूप छान रिसर्च झालेत, खूप ठिकाणी आपण पोहोचतो आहोत, पण असे अजून कित्येक घटक आहेत ज्याच्यापर्यंत आपण पोहोचलेलोच नाही, आपल्याला माहितीच नाही की शरीरात त्याचा Okay. उपयोग असतो. ओके. सो ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि ज्याचे आपल्याला नॅचरल सोर्सेस माहिती आहेत, प्लांट बेस्ड जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न नक्की असला पाहिजे. सोर्सेस मग व्हिटॅमिन B12, D3 आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, बरोबर. गुड फॅट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लांट बेस्ड व्हिगन सोर्सेसमध्ये मिळू शकतात. ओके. मॅडम नक्की त्याच्यावर Yes, डिटेल नक्कीच. सांगू आता इच्छिता. व्हिगन फूड म्हटलं की पहिला प्रश्न असतो मी B12 कसा मॅच करायचा. पण असं नाहीये, आपल्याला प्लांट सोर्सेस मधनं सुद्धा आपण B12 मॅच करू शकतो. ओके. तर सोर्सेस आपण कोकोनट मिल्क सांगतो, आल्मंड मिल्क सांगतो, बरोबर. किंवा स्प्राउट्स सांगतो आपण,
उकडलेली कडधान्य सांगतो, फ्रुट्स असे आहेत की त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला काही B12 मिळू शकतं. तर आपण असं मॅच करू शकतो. आता प्रोटीन हे खूप आहे की सध्या माझं प्रोटीन कसं मॅच करायचं. हो. तर त्यासाठी तुम्हाला काही वेगळं ॲनिमल फूड घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही 1 वाटी मखाना घेऊ शकता ओके. किंवा भाजलेले फुटाणे आहेत. हो. भाजलेले फुटाणे जरी तुम्ही 1 मुठभर जरी खाल्लं तर तुमचंही प्रोटीन छान, तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन 1 वाटी फुटाण्यामध्ये मिळू शकतं भाजलेल्या. हो. किंवा अर्धी वाटी मखाना खाल्लं तर त्याच्यात 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं तुम्हाला. बर. किंवा 1 वाटी स्प्राउटची खाल्ली तिथे तुमचं 10 ग्रॅम होतं. ओके. आणि असं प्रोटीन प्रत्येकाला सेम नसतं. प्रत्येक आता सिडेंटरी लाईफस्टाईल बरोबर. त्याच्यामध्ये प्रोटीन तुम्हाला कमी लागतं कारण ते यूज पण झालं पाहिजे प्रोटीन. बरोबर. बरोबर. आपण आपल्या हाईटनुसार किंवा वेटनुसार जेवढं आपण प्रोटीन घेतोय ते यूज झालं पाहिजे. अगदी. नाही यूज झालं तर तिथे तुम्हाला किडनीला प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर. म्हणून जेवढं आपल्याला प्लांट बेसमधनं प्रोटीन घ्यायचं आहे किंवा ते डायजेस्ट होणं खूप गरजेचं आहे. ओके. ऍब्सॉर्प्शन आपण थायरॉइड पेशंटमध्ये म्हणतो की ऍब्सॉर्प्शन आपण आधी वाढवतो. ओके. ग्रेट. आता तुम्ही एकदा न्यूट्रिशनच्या भागाबद्दल बोललो बोलत आपण. होतात. हो. तर मायक्रो न्यूट्रिएंट्स कसे मॅनेज करायचे याबद्दल तुम्ही काय सांगाल? सेलेनियम, आयर्न, पहिलं तर सांगते मायक्रो न्यूट्रियंट्स. सेलियम असेल, आयर्न असेल, झिंक असेल, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या थायरॉइड पेशंटमध्ये. सेलेनियम मिळतं तुम्हाला 1 टेबलस्पून सनफ्लॉवर सीड्समध्ये ओके. किंवा ब्राझील नट पण आहे, पण शक्यतो पेशंट म्हणतात मॅम ते खूप महाग आहे, ओके. ते मी घेऊ शकत नाही. Easily मग ते available हां, होत नाही. मग ते तुम्ही ऑप्शन देऊ शकता का त्याच्यामध्ये? तर नक्कीच, कारण सनफ्लॉवर सीड्समध्ये सुद्धा तेवढंच सेलेनियम आहे. ओके. तुम्ही Walnut आहे. हां, वॉलनट आहे, अक्रोड आहे. तर तुम्ही 1 टेबलस्पून रोस्ट करून जर घेतलं तर सेलेनियम नक्कीच मॅच करू शकता तुम्ही. आणि सोपा उपाय. हां, अगदी अगदी अगदीच. अगदी अवेलेबल होणारा अवेलेबल, सहज अवेलेबल होणारा Yes. उपाय आणि आहे. तसंच पंपकिन सीड्स, ओके. झिंक, तुम्ही जर झिंक तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये हवं असेल तर पंपकिन सीड सुद्धा 1 टेबलस्पून रोस्ट करून तुम्ही डेली घेऊ शकता. ओके. ग्रेट. आता एक महत्वाचा प्रश्न, आवडीचा प्रश्न. नॉनव्हेज खाणं योग्य आहे का थायरॉइड पेशंट? येस, जसं मी मगाशी थोडं विगनला बूस्ट केलं की अगदी. नाही अरे तुम्ही नेचरच्या जवळ गेला पाहिजेत, आणि डेफिनेटली माझं मत तेच आहे. मे बी प्रियांका मॅडमचंही तेच असणार आहे. कारण आपलं शरीर बनलेलंच नाही आहे नॉनव्हेज पचवण्यासाठी. जेव्हा नॉनव्हेज किंवा ॲनिमल प्रोडक्ट्स आपल्या शरीरात जातात त्याचं पचन होण्यासाठी किमान 18 to 24 आवर्स लागतात, बरं. आणि आपण तेवढा वेळ देत नाही बरोबर. डायजेशनला. त्यामुळे शक्यतो ते अवॉइड केलेलं बेटर राहणार आहे. पण ऑफकोर्स जे हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना पटकन नॉनव्हेज बंद करणं पॉसिबल नसतं. बरोबर. पण त्यालाही काही छान सोर्सेस आपण घेऊ शकतो किंवा थोडेसे वेगळे रिप्लेसमेंट म्हणू शकतो रेसिपीजमध्ये, बरोबर. की रेड मीट म्हणतो आपण, ते आपण अवॉइड करायला सांगतो. मटण मराठीमध्ये सांगायचं झालं तर प्रचंड ॲसिडिक असतं, प्रचंड त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा फॅट वाढवणारी कंटेंट असतात आणि शरीरामध्ये लवकर डायजेस्ट होत नाही. बरोबर. सो आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. कधीतरी तुम्ही फिश करी, ती पण ओल्या खोबऱ्याच्या ग्रेव्हीमध्ये बनवलेली असेल ओके. किंवा गावरान चिकन घ्यायला हरकत नाही आहे. पण मेक शुअर की ते जेव्हा तुम्ही या फॉर्ममध्ये नॉनव्हेज घेत आहात, प्रोटीनसाठी असेल, B12साठी असेल, तरी तुमचं सेकंड मील तुम्ही लाईट ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण त्याचं डायजेशन होण्यासाठी तो तेवढा पर्टिक्युलर वेळ तुम्ही देणं आवश्यक आहे. महत्वाचं. सो ह्यामध्ये बऱ्यापैकी तेल पण वापरतात जेव्हा नॉनव्हेज पदार्थ बनवतात. ऑइल खूप तेल वापरतात, तरच त्याला असं म्हणतात की स्वाद येतो किंवा चव स्पायसेस पण वाढते. खूप हां. जास्त वापर. तर मग हे तेल खाणं योग्य आहे का थायरॉइड पेशंट? नाही. किती असावं प्रमाण त्याचं? शक्यतो तेल हे आपण घाण्याचं तेल सांगतो, बरं. आणि गुड फॅट आपण म्हणतो की गुड फॅट यूज करा. म्हणजे शक्यतो फ्राय केलेली तुम्ही डिशेस घेऊ शकता, आणि जे काही जेवण बनवणार आहे तुम्ही नारळाचं तेल घेऊ शकता किंवा सनफ्लॉवर सीड्स जे की घाण्यातनं तुम्हाला मिळतं, ओके. हे ऑइल यूज करू शकता. ते पण लिमिटमध्ये असलं पाहिजे, कारण आपण नारळाचं तेल सांगतोय पण ते पण जास्त जर घेतलं तुम्ही तर नक्कीच तुमचं कोलेस्ट्रॉल हाय होणार आहे त्याच्यात सुद्धा. ओके. कारण आपण बदाम पण सांगतोय, जर तुम्ही तिथे 4 बदाम लिमिटमध्ये घेतलं तर ते योग्य आहे. पण तिथे तुम्ही 10 बदाम खाताय
ते कोलेस्ट्रॉल नक्कीच तुमचं तिथे वाढणार आहे. ह्यातनं मला काय जाणवतंय माहितीये का, की एखादी गोष्ट सुरू करताना त्याची सायंटिफिक माहिती असणं Yes. खूपच गरजेचं खूप आहे. गरजेचं ज्या आहे. अंधपणे IQ तुम्ही गोष्टींवर IQ जाऊ नका गोष्टींवर फक्त. जाऊन काही फायदा होणार नाहीये. नक्कीच. ओके, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे प्रियंका मॅम, की ऑर्गॅनिक फूड बद्दल तुम्ही काय सांगाल? ऑर्गॅनिक फूडचा वापर करणं गरजेचं आहे, योग्य आहे? येस, कारण ऑर्गॅनिक फूड काय असतं, जी ऑर्गॅनिक फूड नसतात पेस्टिसाइड्स केलेली असतात आणि पेस्टिसाइड्स फूड्स हे थायरॉइड पेशंटला शक्यतो चांगली नसल्यापेक्षा इन्फ्लॅमेशन वाढवतं, त्यामुळे सूज सूज वाढवतं, म्हणून ते अवॉइड करायचे असतात. आणि न्यूट्रिशन रिच जे आहेत ते ऑर्गॅनिक फूडमध्ये, आणि ऑर्गॅनिक फूड हे सीझनल येतात. बरोबर. तुम्ही विचार केला किंवा मँगोच्या दिवसात मँगो येतात किंवा आत्ता स्ट्रॉबेरी, हे जे सीझनल फ्रूट आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत ते ऑर्गॅनिक पद्धतीने घेतले तुम्ही तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. ओके, ग्रेट. आपले आता बरेच एपिसोड झालेले आहेत चंद्रश्री. तर ह्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलंय की जे थायरॉइडचे पेशंट्स आहेत त्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम येतो किंवा कॉन्स्टिपेशनचा पण प्रॉब्लेम येतो. तर हे प्रॉब्लेम्स का येतात आणि ते दूर करण्यासाठी काही सोल्युशन सांगू शकाल? येस, नक्कीच. डायजेशनचा मेन इम्पॉर्टन्स जो आहे तो ॲब्सॉर्प्शन आहे. बरोबर. मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे थायरॉइड पेशंटमध्ये आपल्याला ते डायजेशनचे प्रॉब्लेम्स दिसतातच. दुसरा आहे स्लीप डिस्टर्ब असते थायरॉइड पेशंट्समध्ये, त्याचाही परिणाम डायजेशनवरती होतो. आणि तिसरी महत्त्वाची आहे स्ट्रेस. तुम्ही इमोशनली कुठंतरी त्या सप्रेशनमध्ये आहात, निगेटिव्हिटीमध्ये आहात, तुमचे गट डिस्टर्ब असणार आहे, तुमचं डायजेशन डिस्टर्ब असणार आहे. त्यामुळे जेव्हा थायरॉइडच्या पेशंट्समध्ये आपल्याला त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह करायचं आहे, त्यांच्या डाएटबरोबरच या दोनही गोष्टींवरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. कारण इमोशनली असं म्हणतो ना की थोडी भीती वाटते, पोटात गोळा आला. सो या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डायजेशनवर इम्पॅक्ट नक्कीच करतात. ओके, त्यामुळे सोल्युशन हवा असेल तर फक्त डाएटमध्ये बदल करून उपयोग नाही आहे. बरोबर. तुमच्या ओव्हरऑल सिम्पटमॅटिक गोष्टी आणि ह्या दोन म्हणजे स्लीप, किमान 7 ते 8 तासाची शांत झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुमच्या स्ट्रेसला तुम्ही कंट्रोल करणं, मॅनेज करणं गरजेचं आहे. आपलं मानसिक आरोग्यामध्ये तुम्ही भरपूर याबद्दल आपलं tips डिटेल दिलेले बोललेलो आहेत. आहोत आपण Yes, त्यावर. right. तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रियंका मॅम, की हेल्दी फूड म्हणजे नेमकं काय? हेल्दी फूड म्हणजे तुमचं बॅलन्स डाएट असलं पाहिजे. ओके. आपण आपल्या पेशंटला 30-30-30 असा एक फॉर्म्युला सांगतो. म्हणजे 1 प्लेटमध्ये तुम्ही 30% प्रोटीन, 30% फायबर, प्लस फायबरमध्ये काय येतं की सॅलड आणि व्हेजिटेबल, आणि 30% मध्ये कॉम्प्लेक्स कार्ब प्लस गुड फॅट. ओके. हे जर तुमच्या प्रत्येक प्लेटमध्ये तुम्ही जर मॅनेज करत असाल तर तुमचं ते हेल्दी डाएट नक्कीच असणार आहे. मग हे हेल्दी डाएट आपल्याला फेस्टिव्ह सीझन मध्ये गिल्ट फ्री खायला मदत करतं का? गिल्ट आणायचं नाही मनात. ओके. शक्यतो एखाद्या वेळेस तुमचं नाही फॉलो झालं डाएट तर गिल्ट आणायचं नाही, नाहीतर तो ट्रेस येतो. स्ट्रेस येतो. त्यामुळे अजून तुमचे TSH लेवल पण वाढू शकतात, मे बी वेट वाढू शकतं ट्रेसमुळं. तर फक्त तुम्ही तिथे पोर्शन मेंटेन केला पाहिजे की किती खायचंय. ओके. म्हणजे शक्यतो तुम्ही स्वीट खात असताल फेस्टिवलमध्ये तर तुम्ही फायबर वाढवायचे त्याच्यासोबत, बॅलन्स करायचे, म्हणजे तुम्हाला तिथे मॅच होईल. फायबर वाढलं की तुमचं स्वीट असेल तरी ग्लुकोज तुमचं वाढणार नाही आणि वेट वाढणार नाही. ओके. सो योग्य जर डाएट केलं डॉक्टर चंद्रश्री हो. तर त्याचे अर्ली सिम्पटम्स इम्प्रूव्हमेंट्स दिसतात का? म्हणजे इम्प्रूव्हमेंट्सचे अर्ली सिम्पटम्स दिसतात का? हो, अगदीच नक्की. म्हणजे तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करायला सुरुवात करा, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला लगेचच मिळायला सुरुवात होणार आहे. मी असं म्हणत नाही की लगेच सिम्पटम रिव्हर्स होणार आहेत, पण जी एनर्जी लेवल वाढलेली दिसेल, जो स्टॅमिना वाढलेला दिसेल, तुमचा चेहऱ्यावरती ग्लो आलेला दिसेल आणि स्किन आणि हेअरमध्ये पण तुम्हाला बदल अगदी. होताना दिसतील. सो हे छान इमिजिएट सिम्पटम्स आपल्याला दिसतात जेव्हा आपण योग्य पद्धतीचा डाएट फॉलो करायला सुरुवात करतो. ओके. एक जो हेल्दी डाएटबद्दल प्रश्न विचारला की हेल्दी आपल्याला आता समजतंच आहे, आपण बोलतोच आहोत, पण आयुर्वेदानुसार थोडंसं ना विरुद्ध आहार एक कन्सेप्ट आहे. बरोबर. की हेल्दी खाल्लं पाहिजे पण मग काय नसलं पाहिजे, कशा पद्धतीचं टाळणं अन्न गरजेचं. टाळणं गरजेचं आहे. सो विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये जवळजवळ 18 प्रकारचे सांगितलेले आहेत. अगदी सगळे एक्सप्लेन नाही करता आले तरी, जसं की मात्रा विरुद्ध, काल विरुद्ध, देश विरुद्ध, संस्कार विरुद्ध बरं. किंवा पात्र विरुद्ध, तुम्ही कशात ते अन्न शिजवत आहात हेही मॅटर करतं. म्हणजे फक्त थायरॉइड रिलेटेडच नाही, आपल्याला ओव्हरऑल हेल्दी राहायचं, हेल्दी डाएट आपला असला पाहिजे. तर या बाबतीत सुद्धा आपल्याला थोडंसं कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. जसं की ॲनिमल मिल्क आणि फिश हे अगदी विरुद्ध कॉम्बिनेशन आहे.
किंवा ॲनिमल मिल्क आणि फ्रूट्स हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे. बरं. ॲनिमल मिल्क सोबत फक्त आंबा हे बरं. एकच छान जाऊ Combination. शकतं कॉम्बिनेशन. बाकी सगळी फळं जर तुम्ही दुधाबरोबर मिल्कशेक आजकाल बरीच मुलं खूप फ्रूट घेतात, सॅलड. फ्रूट सॅलड घेतात, तर ते विरुद्ध अन्न येतं. बरं. मात्रा विरुद्ध असं की दोन जेव्हा तुम्ही मिश्रण करता आहात एखाद्या सामग्रीचं, ते किती क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे तेही मॅटर करतं. जसं की पंचामृतात आपण मध आणि तूप वापरतो, बरोबर. पण ते समप्रमाणात नाही वापरायचं वापरायचं. आहे. तूप 1 चमचा असेल तर 2 चमचे मध. सो तुम्ही क्वांटिटी वाईज सुद्धा तिथं ते लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. मग संस्कार विरुद्ध जसं की सायट्रस फूड कुठलं तुम्ही तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात नाही शिजवायचं आहे. सो असे खूपसे आयुर्वेदानुसार दिलेले जे किंवा असंही म्हणतात की जर रागात स्वयंपाक केला ते गुण त्या अगदी अन्नामध्ये अगदी बरोबर. ते बी अन्न नको. उतरतात आणि तसंच अगदीच. ते पास ऑन होतं. अगदी अगदी. असे किंवा म्हणजे mindful स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही हा. अगदी प्रसन्न मनाने स्वयंपाक करणं Correct गरजेचं आहे. आहे. ते तुमच्या मनातले भाव त्या स्वयंपाकामध्ये त्या अन्नामध्ये उतरणं अगदी गरजेचं आहे. जेवताना सुद्धा तुम्ही शांत मनाने जेवलं पाहिजे. बरोबर. त्याचा सुद्धा इम्पॅक्ट होत असतो. मे बी वजनावर कुठलेही पण negative होतो, thoughts ड्रेस. आणि तुम्ही फॅमिली सोबत जर डाएट फॉलो नसेल करत असाल, पण फॅमिली सोबत जर लंच किंवा डिनर, शक्यतो त्याने पण खूप छान लंच, फायदा हा, होत असेल. खरंय. अगदी बरोबर. लंच नसेल आता प्रत्येक जणांना जमत, पण ऍटलीस्ट तुम्ही डिनर तरी फॅमिली सोबत सोबतच नक्की करणं नक्कीच गरजेचं. करा. ग्रेट. अन्न हे यज्ञकर्म हा, म्हणतो yes. आपण. सो आपल्या शरीरात काय टाकतो आहोत आपण आणि कशा फॉर्ममध्ये टाकतो आहोत हे अगदी फार बरोबर. माइंडफुल इटिंग जे म्हणतो. बरोबर. आणि जसं की अन्न बनवणाऱ्यांनी सुद्धा ते छान भाव माइंडसेट मध्ये असणं बनवलेलं असलं पाहिजे. गरजेचं अन्न आहे. ग्रहण करणाऱ्यांनी पण असलं पाहिजे बरोबर. आणि ते ग्रॅटिट्यूड व्यक्त अगदी, होईल की ज्यांनी अगदी. बनवलंय, ज्याच्याकडून आले, अगदी शेतकऱ्यांपासून आपण ते ग्रॅटिट्यूड व्यक्त बरोबर. करणं गरजेचं अगदी आहे. बरोबर. खूप छान. हा भाग मला पर्टिक्युलरली जास्त आवडला. तर आता एक छोटासा रॅपिड फायर घेऊया. सेंधव मीठ की रेग्युलर मीठ? ओके. थोडंसं एलोबरेट होईल हे. हरकत नाही. सेंधव मीठ आपण रेकमेंड करतो कारण ते त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. सोडियम मिठामध्ये असतंच, पण ते अगदी नॉमिनल प्रमाणामध्ये असतं, जे शरीराला कुठेही तुमचं बीपी वाढवणार नाही आहेत किंवा कोलेस्ट्रॉल लेवल्सवरती काही त्रास होणार नाही, इन्शुलिन स्पाइक्स होणार नाही आहेत आणि ओव्हरऑल हेल्दी असणार आहे. सो सेंधव मीठ हे डेफिनेटली नॅचरल फॉर्ममध्ये येतं, त्यामुळे आपण ते रेकमेंड नक्कीच करतो. पण थायरॉइड पेशंट्समध्ये पर्टिक्युलरली ज्यांना गॉइटर आहे, मग तो मल्टीनोड्युलर असेल, सिंग्युलर गॉइटर असेल किंवा सिस्ट असेल थायरॉइड ग्लँडला, सो त्या पेशंट्समध्ये पर्टिक्युलरली आयोडीन डिफिशियन्सी असते बरं. आणि सेंधवमध्ये ते आयोडीन कम्पॅरेटिव्हली कमी प्रमाणात असतं. बरोबर. त्यामुळे मग अशा पेशंट्सना आपण आयोडीनयुक्त मीठ वापरायला नक्कीच सांगतो. ओके. पण ते कुक फॉर्ममध्ये असलं पाहिजे. तुम्ही भाज्या किंवा वरण, आमटी, उसळ जे काही बनवत आहात त्याच्यामध्ये तुम्ही निम्म सेंधव वापरा आणि निम्म आयोडाइज्ड मीठ वापरा. कुठल्याही ब्रँडचं म्हणजे चालेल. बोथ आपण म्हणू बोथ शकतो वापरा. सध्या तरी. पण ओके. अशा वेळेला तुम्ही वरून जर मीठ वापरत असाल, जसं सलाडमध्ये असेल, सूपमध्ये असेल, स्मूदीजमध्ये असेल, तर ते मात्र तुम्ही कंपल्सरी सेंधवच वापरावं. ओके. कारण नॉर्मल मीठ जे असतं किंवा आयोडाइज्ड मीठ जे असतं, प्रोसेस्ड मीठ जे असतं, त्यात सोडियमची मात्रा खूप जास्त असते, जे पुढं जाऊन तुम्हाला हायपरटेन्शनकडं नेऊ शकतं किंवा जेव्हा जास्त पद्धतीने सोडियम आपल्या आहारामध्ये येतं त्यावेळेला वॉटर रिटेन्शन पण वाढतं, इन्फ्लमेशन पण वाढतं. त्यामुळे वजन वाढत राहणं आणि पफीनेस, चेहऱ्यावर एक सूज दिसणं किंवा पूर्ण शरीरच सुजल्यासारखं दिसणं, ओके. या गोष्टी होऊ शकतात. ओके. आणि सेंधव मीठमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे सुद्धा मिनरल्स असतात. भरपूर असतात. ग्रेट. तुम्ही मला सांगा, रिफाइंड ऑइल का लाकडी घाण्याचं तेल? लाकडी घाण्याचं ते. ओके. शुगर, जॅगरी का हनी? आपण थोडं उलटं सांगूया, म्हणजे तीनही ठीक आहे, अगदी ओके. सगळ्याच अवॉइड नाही. शुगर तुम्ही अगदी कमी घ्यायची आहे, प्रोसेस शुगर तर बिलकुल घ्यायची नाही आहे. पण हनी, मग ऑर्गॅनिक जॅगरी आणि मग लो GI शुगर. ओके. उपवास करावा की नाही थायरॉइड पेशंट? उपवास एखाद्या डाएटच्या माध्यमातून किंवा आपण गायडन्स घेऊन केला तर उपवास करणं नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहे. ओके. ग्रेट. चपाती का भाकरी? भाकरी. भाकरी. ग्लुटेन असतं, ग्लुटेन युक्त पदार्थ आपल्याला थायरॉइडला अवॉइड करणं गरजेचं आहे. सो फक्त चपातीच किंवा पोळीच नाही तर मैद्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ, हेही टाळणं प्रोसेस्ड गरजेचं पदार्थ आहे. आपल्याला टाळणं गरजेचं आहे. सो ओके. भाकरी. ग्रेट. ड्रायफ्रुट्स खावेत किंवा नाही?
नक्कीच खावेत, ओके पण ते लिमिटमध्ये असावेत. ओके, त्याचं प्रमाण योग्य योग्य असणं प्रमाणात, अपेक्षित आहे. म्हणजे 4 बदाम, 1 अक्रोड, 1 ब्राझील नट किंवा सीड्स घेतला तर 1 टेबलस्पून, त्यापेक्षा जास्त जास्त नाही. कारण ओके कुठलीही गोष्ट जास्त केली तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच होतात. ती चांगली असो किंवा वाईट अगदी असो. बरोबर. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि हम्म. सगळ्यात महत्वाचा, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी? बिलकुल काहीच नकोय. आपण शिकतोय या सगळ्या एपिसोड्स मधनं की दिवसाची सुरुवात अल्कलाईन लिक्विडनी करा आणि चहा आणि कॉफी दोनही ऍसिडिक आहे. येस, अल्कलाईन लिक्विड साठी आपले बाकीचे एपिसोड्स बघू द्या. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघींचा. खूप Yes. छान एपिसोड झाला आणि जे छोटे छोटे टिप्स तुम्ही दिल्या त्याचा नक्कीच फायदा सगळ्यांना होईल. नक्कीच नक्कीच. डॉक्टरांनी जसं म्हणालंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची योग्य माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. कुठलंही अतिसेवन अतिप्रमाणात आणि ज्ञानाशिवाय करणं धोक्याचं ठरू शकतं तुमच्या आरोग्यासाठी. फक्त थायरॉइड पेशंटसाठीच नाहीये, तर प्रत्येकासाठी हा आजचा एपिसोड उपयोगाचा झालेला आहे. डॉक्टर चंद्रश्री हा दर रविवारी थायरॉइड फ्री फॉर एव्हर या आपल्या चॅनलवर एक फ्री वेबिनार घेतात, ज्यामध्ये ते थायरॉइडपासून रिव्हर्सल कसं करता येईल सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने याबद्दल ज्ञान देतात. तर ते वेबिनार नक्की बघा आणि आपलं हे चॅनल थायरॉइड फ्री फॉर एव्हर डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी हे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण ह्या चॅनलद्वारे आपण थायरॉइड सारख्या गंभीर आणि तेवढ्याच दुर्लक्षित आजारावर संवाद साधतोय. तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या एपिसोड्समध्ये आमच्याकडनं कुठल्या विषयांवर तुम्हाला चर्चा अपेक्षित आहेत ते सुद्धा जरूर कळवा. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.